अनुसूचित जातीचा अ, ब, क, ड अशा उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाविरोधात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने अकोल्यातील जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या आदेशानुसार हे आंदोलन राज्यभर राबविण्यात येत आहे। यापूर्वी 15 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊनही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। अकोल्यात हे आंदोलन जिल्हाध्यक्ष प्रवीण चोपडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। या आंदोलनात गजानन भटकर, रामभाऊ उंबरकर, प्रतिभाताई शिरभाते यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। शासनाने उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला। आज राष्ट्रीय चर्मकार महासंघ आणि संपूर्ण समाज बांधव आम्ही या उपवर्गीकरणाच्या अवकाशाच्या विरोधात धरणे आंदोलन करता सर्व समाज आमचा बसलेला आहे। आमच्या राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर हे आज आंदोलन करण्यात येत आहे। या सरकारने जे आलमोडं धोरण हे केलं, जाहीर केलं, त्यामध्ये आमचा प्रखर तीव्र विरोध आहे की जेणेकरून जनगणना झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे उपवर्गीकरण करून येत नाही। आमची अशी सर्वांच्या वतीने मागणी आहे। त्याकरता आम्ही इथे जिल्हाधिकारी कार्यालय अकोला सर्व समाज बांधव राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सर्व पदाधिकारी एक दिवशी उपोषणात धरणे आंदोलन आम्ही करत आहोत। समजा हे मागण्या आम्ही आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू। संपूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरून आम्ही तीव्र आंदोलन करू।